जय शिवराय मित्रांनो, नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिला वर्गांना प्रत्येकांना काही ना काहीतरी समस्या आहे. प्रत्येकाला माहिती हवी आहे, परंतु माहिती विचारली तर माहिती दिली जात नाही. अनेक जी-आर, अनेक कायदे, अनेक बाबी काही काही सांगितल्या जातात. अनेक अडकलेली कामं तशीच पडून राहतात. कुठं माहिती उपलब्ध असते परंतु माहिती दिली जात नाही. कुठे काम थांबलेले आहे तर ते का, कोणत्या कारणास्तव आपलं काम तिथं रखडलेलं आहे ते सांगितलं जात नाही. आणि याच्यासाठी एक अर्ज आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ही तुम्हाला अगदी घरपोच मिळणार. आणि याच्यासाठी आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार. मित्रांनो, बऱ्याच समाजसेवकांच्या माध्यमातून अथक प्रयत्न केल्यानंतर नागरिकांना मिळालेला एक अधिकार, मूलभूत असा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार. तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी एक सेपरेट असं डिपार्टमेंट त्याच्यासाठी काम करतं. आणि ही सर्व प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. आपण यापूर्वी ऑफलाईन माहितीचा अधिकाराचा अर्ज कसा करायचा, ऑनलाईन माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेतली. परंतु बरेच जण नवीन जॉईन होतात, नवीन जण आपल्याबरोबर येऊन जोडतात आणि बऱ्याच जणांना आपल्या प्रश्नाची उत्तरं नेमकी कशी मिळवायची, माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती नाही. आणि याच्याच बद्दलची एक आधी सोपी सुटसुटीत अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. माहितीचा अधिकार नेमका कसा करायचा, कोणती कोणती माहिती आपण याच्यातून मिळवू शकतो, याच्यासाठी चार्जेस किती लागतात, हे सर्व अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं पोर्टल आहे. तुम्ही गुगलच्या माध्यमातून RTI महाराष्ट्र सर्च करू शकता. RTI-online.महाराष्ट्र हे पोर्टल, याची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शन आहेत. आपल्याला मराठीमध्ये हे जर संकेतस्थळ पाहिजे असेल मराठीतून आपण हे वापरू शकता, इंग्लिशमध्ये पाहिजे असेल इंग्लिशमध्ये वापरू शकता. याच्यामध्ये होम किंवा नवीन अर्ज दाखल करणं, अर्ज दाखल केलेल्याची अपील दाखल करणं, त्याची स्थिती पाहणं, असे वेगवेगळे ऑप्शन याच्यावरती दाखवलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये नवीन अर्ज करणार आहोत. आपल्याला या ठिकाणी नवीन अर्ज करण्यासाठीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाईल की आपण कोणत्या कोणत्या कार्यालयासाठी याच्या अंतर्गत आपला माहितीचा अधिकाराचा अर्ज करू शकतो, कोणती कोणती कार्यालय याच्या अंतर्गत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असेल, निबंधक कार्यालय असतील किंवा तुमचे प्रत्येक राज्य शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील आणि याच्या अंतर्गत असलेल्या कुठल्याही कार्यालयासाठी आपण आपली माहिती विचारू शकता. याच्यामध्ये त्याच्याबद्दलचे काही महत्त्वाची अशी माहिती, त्याची प्रक्रिया कशी असेल, पुढे आपण अपील कसं करा वगैरे वगैरे जे काही महत्त्वाची अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण माहिती वाचलेली आहे, अटी शर्ती जे काही असेल ते आपल्याला मान्य आहे त्याच्यावरती टिक करून आपल्याला पुढे जावरती जतन करावरती क्लिक करायचे, सबमिट करावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्यासमोर अर्ज खुलणार आहे. अर्ज खुलल्यानंतर आपण पाहू शकता पहिली ऑप्शन विचारलेली आपल्याला विभाग निवडण्यासाठीचे. याच्यामध्ये आपल्याला ज्या विभागाची माहिती हवी असेल, ज्या विभागाची आपल्याला तक्रार असेल त्या विभागाचं आपल्याला याच्यामध्ये नाव निवडायचं. महानगरपालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इतर काही कुठले विभागीय आयुक्त कार्यालय असेल किंवा राज्य शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, जे काही असेल ते आपल्याला निवडायचं. तर आपल्याला उद्योग ऊर्जा विभागाची तक्रार, आपल्याला उद्योग ऊर्जा विभाग आपण याच्यात निवडलेला आहे. याच्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव द्यायचंय. याच्यानंतर मेल फिमेल जे काही असेल ते आपल्याला याच्यामधून निवडायचंय. हे निवडल्यानंतर पुढे आपल्याला ॲड्रेस पूर्ण लिहायचा आहे. जे काही आपला पत्ता असेल ज्याच्यावरती पत्रव्यवहार केला जाईल तो पत्ता लिहायचा आहे. पिनकोड याच्यामध्ये द्यायचा आहे. पुढे इंडिया सिलेक्ट करायचंय आणि जिल्ह्याचं नाव याच्या अंतर्गत सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या अंतर्गतचे तालुके दाखवले जातील. आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला त्याच्या तालुक्यातील गावाची नाव दाखवली जातील. आपलं जे काही गाव असेल ते गाव आपल्या याच्यामधून निवडायचे. आपला जिल्हा, तालुका, गाव निवडल्यानंतर आपण ग्रामीण आहात का शहरी आहात ही ऑप्शन विचारले जाईल. त्याच्यामध्ये ग्रामीण असाल तर रुरल, शहरी असाल तर अर्बन सिलेक्ट करायचे. याच्यानंतर पुढे आपण सुशिक्षित असाल, साक्षर आहात का निरक्षर आहात हे विचारलं जाणार आहे. आणि साक्षर जर सिलेक्ट केलं तर आपण काय शिक्षण घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती, 12वी झालेली आहे, त्याच्यावरचं शिक्षण घेतलेलं आहे, पदवीधर आहेत का पदवीधराच्या वरचं शिक्षण आहे, जे काही आपलं शिक्षण असेल त्या शिक्षणाबद्दलची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये निवडायची आहे. आणि निरक्षर असेल तर निरक्षरवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर घरचा काही दूरध्वनी क्रमांक असेल तो द्यायचा आहे. मोबाईल नंबर असेल मोबाईल द्यायचा आहे. मेल ID आपला जो काही असेल व्यवहारासाठी पुढे तो मेल ID याच्यामध्ये द्यायचा आहे. आणि याच्या खाली आपल्याला नॅशनॅलिटी भारतीय सिलेक्ट करायची आहे. फक्त भारतीय नागरिकच याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला भारतीयच ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण दारिद्र्य रेषेखालील आहात का, हो असेल तर त्याचा नंबर आपल्याला द्यावा लागणार आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्याला याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. आणि नसेल तर आपल्याला याचं 10 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. साधारणपणे अर्ज पूर्ण भरण्यासाठी 15 रुपये 90 पैसे आकारले जातात आणि त्याची फीस आपल्याला नाही सिलेक्ट केल्यानंतर भरावी लागणार आहे. आणि असेल तर हो करून आपल्याला आपला दारिद्र्य रेषेखालील नंबर द्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी कुठली फी लागणार नाही. याच्या पुढे आपल्याला आपली जी काही तक्रार असेल, आपला जो काही माहिती आपल्याला हवी असेल ती माहिती या रकान्यामध्ये भरायची आहे. इंग्लिशमध्ये, मराठी, हिंदी जे काही भाषेमध्ये आपल्याला माहिती भरायची
त्या भाषेत माहिती आपण भरू शकता. आता आपल्याला तक्रार आहे की राज्यामध्ये अनेक शेतकरी या ठिकाणी सोलर पंपासाठी पैसे भरून गेल्या 6 ते 8 महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत. यांना सोलर पंप कधी लागणार, अशा लाभार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या किती आहे, बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याला पुरवठादाराचे ऑप्शन आलेले नाही, ते कधी येणार आहे, आणि पुरवठादाराचे ऑप्शन दिलेल्या लाभार्थ्याने पुरवठादार निवडलाय त्यांना पुरवठादाराच्या माध्यमातून सोलर पंपाचं इन्स्टॉलेशन कधी केलं जाणार आहे, आणि अशा शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या काय, आपल्याला याची माहिती हवी. आपण ती माहिती त्या ठिकाणी विचारलेली आहे. त्याच्यानंतर याच्या संबंधातील काही अटॅचमेंट आहे का, अटॅचमेंट असेल तर आपल्याला अटॅच करायची आहे. काही त्याच्याबद्दलचे फोटो एव्हिडन्स वगैरे आपल्याकडे असतील किंवा काही त्याच्याबद्दल माहिती असेल विचारायची आहे. याच्या खाली आपल्याला एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल, ते म्हणजे या अर्जाचे पेमेंट करण्यासाठी. याच्यामध्ये महाआयटीचा जो ऑनलाईन पेमेंटचा गेटवे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि याची 10 रुपयाची फी पे करण्यासाठी आपल्याला पेवरती क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये 10 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी आपण जाल तर त्या ठिकाणी आपल्याला काही सर्व्हिस चार्ज, वेबसाईटचा जो चार्ज आहे 5 रुपये 90 पैसे, असं मिळून 15 रुपये 90 पैशाचं पेमेंट करण्यासाठी सांगितलं जाईल. त्या पेमेंट करावरती आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला गेटवे दाखवले जातील. याच्यामधून आपल्याला नेट बँकिंगचा गेटवे सिलेक्ट करायचं. वेगवेगळे गेटवे दाखवलेले नेट बँकिंगवरती क्लिक करायचे. नेट बँकिंगचा गेटवे सिलेक्ट करून आपण पुढे गेल्यानंतर त्याच्या अंतर्गत आपल्याला पुन्हा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, QR कोड वगैरे वेगवेगळे ऑप्शन दाखवलेले आहेत. आपल्याला ज्या ऑप्शनच्या माध्यमातून पेमेंट करायचे ते करू शकता. QR कोड स्कॅन करून सुद्धा अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये आपण हे पेमेंट करू शकतो. QR कोड जनरेट करून त्याला आपल्या UPI ॲपच्या माध्यमातून QR कोड स्कॅन केलं, पेमेंट केल्यानंतर आपलं पेमेंट झाल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी रिडायरेक्ट केलं जाईल आपला अर्ज सबमिट झालेला याच्यावरती. त्या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज नंबर दिला जाईल, रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल, आपली माहिती, बाकीची तारीख वगैरे, त्याची सध्याची स्थिती हे दाखवून आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढण्याची ऑप्शन दिली जाणार आहे. आणि याच्यासाठी कोणते अधिकारी अलॉट झालेले आहेत, त्यांचा नंबर काय असणार आहे ती माहिती सुद्धा दिली जाणार आहे. आता याच्यानंतर 1-2 दिवसानं किंवा लगेच तात्काळ किंवा 8 दिवसानं आपल्याला ज्यावेळेस कधी याच्या अंतर्गत माहिती पाहिजे तर आपण केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या सद्यस्थितीमध्ये आपण याला क्लिक करून माहिती पाहू शकता. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जो काही अर्ज केलेला होता, रजिस्ट्रेशन नंबर होता, तो रजिस्ट्रेशन नंबर याच्यामध्ये विचारला जाईल. आपला मेल ID जो आहे तो मेल ID याच्यामध्ये विचारला जाईल. खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून ओकेवरती क्लिक केल्याबरोबर आपल्या अर्जाची जी काही सद्यस्थिती आहे ती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाईल की सध्या अर्ज सबमिट झालेला आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे किंवा त्याचं उत्तर दिलेलं आहे. जे काही अटॅचमेंट त्याच्याबरोबर दिलेले असेल ते अटॅचमेंट आपल्याला दाखवली जाईल. त्याच्या खाली अधिकाऱ्याचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला आणि अधिकाऱ्याचं नाव दाखवलं जाईल. जर एखाद्या इतर अधिकाऱ्याला केली, जर ट्रान्सफर केली तर त्याचीच देखील माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, अगदी सोप्या अशा पद्धतीनं आपण या अधिकाऱ्याला विचारलं, त्यानं खोटं सांगितलं, याला विचारलं खोटं सांगितलं, किंवा गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय, वर्षापासून करतोय, 2 महिन्यापासून करतोय, उत्तर नाही, हे सर्व जे काही कारणं आहेत ही का आहेत, याचं उत्तर काय, हे आपल्याला अगदी ऑनलाईन पद्धतीनं या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं. आणि याच्याबद्दलची माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक महत्त्वाचं असं आयुध नागरिकांना असलेलं माहितीचा अधिकार, आणि आपण सुद्धा माहितीचा अधिकार वापरण्याचा नक्की प्रयत्न करा. बऱ्याच साऱ्या प्रश्नांची आपल्याला या ठिकाणी उकल होणार आहे. धन्यवाद.